नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता तनिषाने खूपच डेंजर असा डाव आखलेला आहे. नवीनच प्रोमो आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे तनिषाने जबरदस्तीने इंद्राला दारू पाजलेली आहे आणि त्याच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंद्रा आता दारूच्या नशेत असतो, त्यामुळं त्याला काहीच आठवत नाहीये काय झालंय. आणि तनिषा मात्र दुसऱ्या दिवशी त्याला सांगत आहे की जे आपल्या दोघांमध्ये व्हायला नको होतं ते सगळं झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र इंद्राच्या मनात खूप गिल्ट आलेला आहे. नुकतंच त्याने राणीला वचन दिलेलं होतं की काही झालं तरी ही राणी, मी तुझा विश्वास कधीच तुटू देणार नाही. पण आता जे काय झालेलं आहे त्यामुळं मात्र इकडे इंद्राला खूपच गिल्टी वाटत असतं. त्याला कळतच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, हे सगळं काय होतंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा. कारण या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर माझ्या राणीला किती त्रास होणार आहे. यामुळे इंद्राचं डोकं अक्षरशः बनबलायला सुरुवात होती. त्याला कळतच नाहीये की या सगळ्यातून काय मार्ग काढू आणि कसा मार्ग काढू. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि इंद्रा डोकं धरून बसलेला असतो. आणि या संधीचा फायदा आता तनिषा घेत असते. तनिषा म्हणते की न झालेल्या गुन्ह्याची शिक्षा राणीला तर भोगावीच लागणार आहे आणि मला आणि इंद्राला एकत्र येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, असा विचार या तनिषाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि नेमकी राणी येते आणि राणी जेव्हा आलेली आहे आणि मग इंद्रा दरवाजा उघडतो तेव्हा मात्र एक गोष्ट घडते. कारण राणीच्या पाठोपाठ आबा आणि मालती आलेले आहेत आणि आबा आणि मालतीने तर इकडे इंद्राचं थोबाड फोडलेलं आहे. कारण तुझ्यावर आम्ही हे संस्कार केलेले नाहीयेत म्हणून त्याची वाट लावलेली आहे. तर मालतीने या तनिषाच्या हाताला धरून तिला धक्के मारत बाहेर काढलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता मंदिरात 2 वाजता हे सगळे पोचलेले असतात. मग राणी म्हणते की मला काय वाटते माहिती आहे का, आता 2 वाजलेत तर आपण दिवे वगैरे तयार करून घेऊया का आणि मग बाकीच्या गोष्टी करता येतील. तेव्हा मालती म्हणते की हो चालेल, म्हणजे असंही आपल्याला थांबायचं आहे. मग जर दिव्यांची वगैरे तयारी केली तर वेळही जाईल आपला, असं ती सांगत असते. मग सगळेजण आता तयारीला लागतात. तर इकडे इंद्रा मात्र हिला बोलत असतो की अगं मी काहीतरी खायचं बघतो तुझ्यासाठी. तेव्हा ती म्हणते नाही नाही, आपण आधी काम करून घेऊया, तुला माहिती आहे ना माझ्यासाठी काम किती महत्त्वाचं आहे ते, असं ती बोलते. एकतर तिने पावसात भिजून आलेली असते. इंद्राला तिने सांगितलेलं असतं की माझी गाडी बंद पडली आहे, पण तसं काहीही झालेलं नसतं. तिची गाडी वगैरे काही बंद पडलेली नसते. जर गाडी बंद पडलेली असती तर तिने इंद्राला त्या क्षणी बोलवलं असतं ना फोन करून. इंद्रा एवढे फोन करत होता तिला, तेव्हा तिने रिसीव्ह नाहीत केले आणि इथे येऊन खोटी कारणं सांगत असते. तेव्हा मात्र इंद्रा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तिचं मात्र अति चाललेलं असतं. फुल प्लॅनिंग प्रूफ तिचं चाललेलं असतं. इंद्राला म्हणते की घे काम करायला. मग दोघंही काम करू लागतात. काम सुरू झालेलं असतं. इंद्रा आणि ते दोघं काम करत असतात. पुन्हा तोच प्रश्न उभा करते की लोकांनी आपल्याला का चूज करावं. म्हणजे जर आपण इन्व्हेस्टरकडे गेलो, आपल्याला आता आपलं प्रोडक्शन वाढवायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपण जर का इन्व्हेस्टरकडे गेलो तर इन्व्हेस्टर आपल्याला का करतील, म्हणजे असं वेगळं काय आहे. त्यावर इंद्रा म्हणतो हो, सकाळी पण मीटिंगमध्ये तू हाच प्रश्न विचारला होता, आत्ताही तोच प्रश्न विचारलेला आहे. मला पटतंय तुझं म्हणणं, पण सोल्युशन काय आहे याच्यावरती ते सांग ना. तेव्हा ती म्हणते हो सांगते. मग इंद्रा बोलायला सुरुवात करतो. इंद्रा म्हणतो की 1 मिनटं. आणि इंद्रा तिला सांगू लागतो की मला काय वाटतं माहिती आहे का, आपण 6 महिन्यांनी या गोष्टीकडे जाऊया. म्हणजे आपल्याकडे जो रिपोर्ट असेल, ॲनालिटिक्स झालेलं असेल, त्यामध्ये आपला ग्राफ हा वरती गेलेला असेल आणि 2 क्वार्टर तर पूर्ण झालेले असतील. म्हणजे क्वार्टरली रिपोर्ट द्यायचा आहे, त्यानुसार 2 क्वार्टर पूर्ण होतील, म्हणजेच हाफ इयरली रिपोर्ट तयार होईल आणि इम्प्रूव्हमेंट काय आहे हे आपल्याला मांडता येईल. तेवढ्यातच कोणाच्या तरी फोनची रिंग वाजलेला आवाज इंद्राला ऐकू येतो. म्हणजे विक्रांत अक्षरशः रिव्हॉल्वर घेऊन तिथं पोहोचलेला असतो. त्याने ठरवलेलं असतं की इंद्राला संपून टाकायचं आहे आणि म्हणून तर हा सगळा प्लॅन आखलेला असतो. इंद्रा म्हणतो मला आवाज येतोय, कोणीतरी आलंय, असं म्हणत इंद्रा दरवाजा उघडतो, बाहेर जातो. पण तिथे विक्रांत मात्र लपून बसलेला असतो त्याच्या फोनवरती. आता इकडून उर्मिला फोन करत असते आणि त्याच्या बाबतीत विचार करत असते की काय झालंय, म्हणजे नक्कीच काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. झाला तर असेल ना गेम सक्सेस, असं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता कोणी नाही हे पाहून इंद्रावरती येतो. तर तनिषाने मात्र आता इंद्राला दारू पाजायलाच घेतलेली असते. तनिषा इंद्राला दारू पाजत असते. इंद्रा नको म्हणत असतो, नको म्हणत असतो, तरी जबरदस्तीने पेकवर पेक त्याच्या घशात ओतत असते.
आणि त्यानंतर इकडे इंद्राच्या जवळ ती येते. इकडे राणीने दिवे वगैरे लावलेले असतात, अजून पूजा बाकी असते. तेव्हा राणी आबांना म्हणते की आबा मला कसं तरी होतंय, मला कळत नाहीये, मला असं वाटतंय की मी कधी एकदा जाऊन त्यांना भेटते, मला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, कारण मी त्यांना खूप फोन केलेत, ते माझा फोन नाहीत उचलत आहे. हे ऐकल्यानंतर आबा म्हणतात की ठीक आहे चालेल, तू गाडी घेऊन जा, ड्रायव्हरला सोबत घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं आता आबांनी सांगितलेलं असतं. आणि त्यावरती मात्र आता राणी निघालेली असते. इकडे इंद्रा आणि तनिषा दोघंही आता एकत्र येत असतात. म्हणजेच तनिषा इंद्राच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते, इंद्राला दारू पाजतच असते. इंद्रा नको म्हणत असताना त्याला दारू पाजत असते, त्याला अक्षरशः दारू चढलेली असते. पण या तनिषाचं वागणं मात्र अजिबात बदललेलं नसतं आणि त्याला जबरदस्ती ती दारू पाजते. त्यानंतर तनिषा ज्या पद्धतीने वागत आहे ते मात्र खूपच भयानक आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे ती त्याच्याकडे पाहते. म्हणजे तिने स्वतः एक थेंबही दारू घेतलेली नसते आणि इंद्राला पाजलेली असते. पण मला ना इंद्राची एक गोष्ट इथं कळत नाहीये प्रेक्षकांनो, एवढं अति करायची गरज काय होती? इंद्राला कळत नाहीये का त्याला डोळे नाही आहेत का? ती स्वतः पित नाहीये, आपल्या नरड्यात ओततीये, तेव्हा मात्र तिला अडवणं गरजेचं होतं. मग अडवलं का नाही? या गोष्टी अशा का झालेल्या आहेत? हा प्रश्न मात्र उभा राहिलेलाच असतो. आणि त्याच वेळेस आता मग इंद्राचा तोल जात असतो आणि तनिषा इंद्राच्या जवळ येते. आणि जवळ आल्यानंतर मात्र इंद्राच्या मिठीत ती आलेली असते. आणि त्यानंतर इंद्राच्या जवळ येत इंद्राला म्हणत असते की आय लव्ह यू. कारण इंद्रा तिला आय लव्ह यू टू म्हणतो, कारण त्याला ना नशेमध्ये असं वाटत असतं की ती राणीच आहे. एकतर तिने राणीचेच कपडे घातलेले असतात, त्यामुळे त्याचा असा गैरसमज होत असतो आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे इंद्राला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा इंद्र उठतो आणि पाहतो तर काय, तनिषाच्या अंगावरती त्याचा शर्ट असतो आणि तो उघडा असतो, तो डोकं धरून बसतो. हे सगळं काय झालंय? तनिषा म्हणते आपल्यामध्ये जे व्हायला नको होतं ते झालंय इंद्र सगळं. इंद्र म्हणतो मला काहीच आठवत नाहीये. तेव्हा तनिषा सांगत असते की झालंय हे सगळं, तू असं कसं म्हणतो तुला काहीच आठवत नाहीये? ह्या गोष्टी तर झालेत इंद्रा, मी काही खोटं बोलते का? इकडे राणी मात्र फोनवर फोन करत असते, पण राणीचा फोन मात्र उचलला जात नसतो. राणीला टेन्शन येऊ लागलेलं असतं. राणी म्हणत असते की नाही, काही झालं तरीही मला आता गेलं पाहिजे, हाच विचार सुरू झालेला असतो. त्यानंतर इंद्रा डोकं धरून बसतो. इंद्राला कळतच नाहीये की मी काय करून बसलो हे सगळं. तनिषा म्हणत असते की बरोबर आहे, चला म्हणजेच एक गोष्ट आता माझ्या मनाप्रमाणे झालेली आहे आणि ती म्हणजेच काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की या सगळ्या गोष्टी इतके दिवस मी माझ्या म्हणण्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत होते, पण आत्ता त्या झालेल्या आहेत, आत्ता त्या मला मिळालेल्या आहेत आणि आता मला कोणीच अडवू शकत नाही. मला आणि इंद्राला कोणीच वेगळं करू शकत नाही. आता दरवाजा वाजलेला असतो, इंद्रा खाली येतो. इंद्राचं धाडच नसतं दरवाजा उघडण्याचं, पण आता शेवटी राणी तिथं आलेली असते. राणी दरवाजा वाजवते, इंद्रा दरवाजा उघडतो. इंद्रा राणीच्या नजरेला नजर मिळवू शकत नसतो, कारण जे घडलेलं असतं ते खूप भयानक असतं. तेव्हा राणी इंद्राला म्हणते काय झालं सर? इंद्रजित काय झालं? इंद्रा काहीच नाही बोलत आहे, तो शांतच असतो. राणी आत येते. राणी म्हणते तुम्ही ठीक आहात ना? मला ना कळत नव्हतं की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत, असं आता राणी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इंद्रा म्हणत असतो की काही नाही आहे, मी ठीक आहे. आणि त्याला सगळं आठवत असतं. तेवढ्यातच आबा आणि त्याचबरोबर मालतीसुद्धा आता आलेले असतात. आणि मग तनिषा खाली येते. तनिषा ज्या अवस्थेत आलेली असते ते पाहून राणी म्हणते तनिषा मॅडम काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? आणि तुम्ही आमच्या बेडरूममधून कसं काय आलात? राणी तिला प्रश्न विचारते. तनिषा म्हणते की नाही काय, काही नाही झालं, आणि ती गप्प राहते. इकडे इंद्रा गप्प आहे, राणी गप्प आहे. तेव्हा आबा आणि मालती सगळेजण तिथं आलेले असतात आणि सगळेजण विचारू लागतात की काय होतंय, नक्की काय प्रॉब्लेम आहे, हे विचारणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे तनिषा म्हणते की राणी, काल रात्री मी आणि इंद्राने दारू पिली होती आणि दारूच्या नशेत इंद्राला दारू जास्त झाली आणि जे व्हायला नको होतं ते झालंय. राणी म्हणते काय म्हणाला तुम्ही? तेव्हा तनिषा सांगू लागते की हो राणी, जे व्हायला नको होतं ते झालंय. राणी म्हणते माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे. इंद्रजित काय बोलतायत तनिषा मॅडम? बोला, सांगा इंद्रजित काय बोलतायत तनिषा मॅडम, मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. त्या बोलतायत ते खरं आहे का, असं विचारलं जात असतं.
आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र इकडे हे सगळं बोलणं चालू असतं. आबा मालती तिथं असतात. आबा म्हणतात की इंद्रा काय चाललंय हे सगळं, तुझ्या तोंडाने ऐकायचंय आम्हाला, बोल, बोलणार आहेस का नाहीस तू, असं म्हणत आबा इंद्राच्या अंगावर धावून जातात. कारण माझा तुझ्या शब्दावरती विश्वास आहे असं आबा बोलत असतात. आणि मग फायनली आता इंद्रा स्वतःच्या तोंडाने मान्य करतो की हो, काल रात्री मला जास्त झाली होती दारू आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्काच बसलेला असतो. कारण तो धक्का इतका मोठा असतो की कळायचं बंद झालेलं असतं. राणी खाली कोसळलेली असते, तिला कळतच नसतं. तेव्हा आबा त्या क्षणी इंद्राच्या खानदिशी कानाखाली ओढतात आणि त्याला बोलू लागतात की तुला लाज वाटते का, हे संस्कार केलेत का मी तुझ्यावरती. मालती सुद्धा तिथं आलेली असते. मालती म्हणत असते तुला कळतंय का, दारू जास्त झाली म्हणजे नाही, हे सगळं काय झालंय तुला कळतंय का, तू कुठल्या गोष्टीत वावरतोय, तू काय करतोय, या गोष्टींचा जरा विचार कर, असं म्हणत आता बोलणं सुरू झालेलं असतं. आणि दोघंही त्याला बोलत असतात तुला लाज वाटायला पाहिजे होती ह्या सगळ्या गोष्टी बोलताना, कारण काही झालं तरीही तुझ्या स्वतःवरती का ताबा राहिलेला नाहीये, कारण तुझी बायको तिथं तुझ्यासाठी काहीही करायला तयार असते आणि हे सगळं तू काय करून ठेवलंयस, असं म्हणत त्याला ओरडत असतात, त्याला बोलत असतात. तेव्हा मालती म्हणते की तुला का तनिषा, तुला तर दारू चढत नाहीये ना, इंद्राला दारू चढली होती, तो जास्त पिला होता, तू काय करत होती, तू अडवू शकली नाहीस त्याला. कसं आहे ते पुरुष असतात पण बायकांनी सगळ्या गोष्टी कंट्रोल करायच्या असतात. तुला लाज वाटली नाहीये, तू कशी काय हे सगळं बोलतेस ग, आणि मला ना खरंच माझ्या इंद्रावर विश्वास आहे, तूच काहीतरी केलं असणार आहे इंद्राच्या जवळ जाण्यासाठी. त्याच वेळी रत्ना काकू सुद्धा तिथं असते, ती आपल्या राणीला सावरत असते. तेव्हा मालती म्हणते बाद झालं, आतापर्यंत खूप झालंय, असं म्हणत मालतीने या तनिषाचा हात पकडलेला असतो आणि तिला खेचत घेऊन चाललेली असते. कारण मालतीला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट सहन होत नाही की माझ्या मुलाच्या बाबतीत, माझ्या सुनेच्या बाबतीत आज मी देवाला नवस बोलून आली आहे की माझ्या सुनाला आणि मुलाचं कुटुंब वाढलं पाहिजे, त्यांच्या बाबतीत गुड न्यूज मिळाली पाहिजे, आणि हे सगळं काय होऊन बसलंय, असं म्हणत मालतीला खूप राग आलेला असतो. सगळेजण इंद्रावरती भडकलेले असतात. इंद्रा अक्षरशः हात जोडून माफी मागत असतो. आबाने मात्र चांगलाच त्याला तुडवलेला असतो. आबांना खूप राग आलेला असतो. आबांना ही गोष्टच पटलेली नसते. आणि फायनली आता इकडे इंद्राने सत्य तर सांगितलेलं आहे, पण राणीला असं वाटत असतं की जणू काही तिच्या हृदयाला तिथे हृदय कापलं गेलंय की काय, अशी अवस्था तिची झालेली असते. तिच्या मनाची अवस्था खूप वाईट झालेली असते. तिला कळत नसतं की या सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीने हँडल करू, कारण राणी पूर्ण कोसळलेली असते. तेव्हा मात्र मालती, आबा, रत्ना काकू सगळेजण तिथे येतात आणि राणीला आधार देत असतात. राणी मात्र रडत असते पण तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब येत नसतो, कारण तिच्या भावना या शून्य झालेल्या असतात आणि तिला कळतच नाहीये की मी काय करून बसले, हे सगळं काय होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा. थँक्यू.